जय भीम मंडळी, आज आपण आहोत मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते आयुष्यमान विद्याधरजी गायकवाड। आपलं स्वागत आहे गायकवाडजी। मला सांगा की गेल्या अनेक वर्षांपासून या वरळीच्या ऐतिहासिक माता रमाई स्मारकामध्ये जयंतीचा उत्साह आहे। आज आपल्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत या जयंतीला घेऊन? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारक जय भीम आणि माता रमाईच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। कारण जो इथे माता रमाईचा उत्सव साजरा करतोय ह्याच्या पाठचं काय जे आहे ते काही ह्याचं नाही आहे, ह्याच्यासाठी बरंच काही संघर्ष केलेला आहे। ह्या वास्तूसाठी साधारणतः 15 ते 20 वर्ष आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत। कारण ही जी जागा आहे ती जी बीएमसी जागा आहे ती बीएमसी जागा आम्हाला अलॉटमेंट करून देत नव्हती, तरी आमच्या समाजाने आणि आमचे बाकीचे मित्रमंडळी यांनी येऊन त्या जागेसाठी अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाचं श्रेय आता आपल्याला लाभतंय आणि त्या परिश्रमाच्या श्रेयामुळे आपण आता इथे उभा आहोत आणि 128वी जयंती ही थाटामाटात आपण साजरी करत आहोत। हा झाला आमचा संघर्ष। कारण इथे बरंच काही संघर्ष होते, त्यासाठी शासकीय आहेत, राजकीय आहेत आणि सामाजिक सुद्धा आहेत। सामाजिक असे आहेत की सामाजिक दृष्ट्या आपण इथे येऊन जो संघर्ष आणि लढा दिला त्यामुळे आपल्याला शासनाने ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे। असं म्हणतात की माता रमाईचं इथे दहन झालंय आणि हे दहन झाल्यामुळे इथे जी ह्या वास्तूला जी प्रसिद्धी आली आहे ही प्रसिद्धी भरपूर काही आम्हाला अवगत करून देते आणि त्यांची प्रेरणा आहे माता रमाईची की आम्ही या भविष्यामध्ये माता रमाईचं अवाढव्य असं स्मारक तयार करू आणि सर्व भारतीयांना ह्या माता रमाईच्या 128व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। जय हिंद, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।